जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 30। जैन न्याय एक समीक्षणात्मक अध्ययन। मानवी अंतःकरणाला बऱ्याच वेळी काही गोष्टी विचारांती मान्य होत नाहीत। कधी वस्तुतत्वाच्या स्वरूपाविषयी विसंवाद निर्माण होतो। आपल्या विचाराच्या पूर्तीसाठी तो साधने ओळखतो। यथार्थ किंवा अयथार्थ बाजूच्या परीक्षणासाठी तर्काचे निकष वापरतो व अंततः विशिष्ट अशा निर्णयाला येतो। पण प्रत्येकाचा निर्णय देखील वादाचा विषय होऊ शकतो। चार्वाक नावाच्या दर्शनाने सुदीर्घ विचारानंतर जीव नावाचे स्वतंत्र अनादि अनंत असे तत्व कोणत्याही तर्कावर सिद्ध होत नाही असे मानले आहे। पण जैन तत्ववाद्यांना हे मान्य नाही। शरीर व आत्मा यातील संबंध काय आहे हे सप्रमाण सिद्ध केले पाहिजे। केवळ आम्ही मानतो म्हणून तर्क किंवा न्यायशास्त्रात अशा विचारास स्थान नाही। याचा अर्थ असा की जसे इतिहास भूगोलादी ज्ञानोत्पत्तीचे साधन देणारे शास्त्र आहे, तत्वतः ज्ञानाचा समीचीनपणा यथार्थता हवी। तदनुषंगाने सुसंवादी विचारांची जोपासना करणारे जे शास्त्र आहे त्यास न्यायशास्त्र, तर्कशास्त्र, हेतुविद्या किंवा युक्तिशास्त्र पण म्हटलेले आहे। न्यायशास्त्राला प्राचीन काळी अन्वीक्षिका म्हणत। कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये यास अन्वीक्षिकी त्रयी म्हटले आहे व तिला सर्व विद्यांचा आधार मानले आहे। अन्वीक्षिकेला आत्मविद्या पण म्हटले आहे। अन्य विचारकांमध्ये न्यायशास्त्राची व्याप्ती मोठी आहे, परंतु न्याय शब्दाची उत्पत्ती नि धातूपासून मानून तर्कज्ञानी त्याचा अर्थ ज्याने वस्तूचे निश्चित व अविरोध रूप ज्ञान होईल त्यास न्याय म्हटले आहे। न्याय कुसुमांजलीमध्ये नियते ज्ञायते विविक्षातार्थी नेनेती न्यायः असे म्हटले आहे व याचेच निश्चित स्वरूप न्याय विनिश्चयालंकारांनी मानले आहे। किम निश्चितं च निर्बाधं च वस्तुतत्वमीयते नेनेती न्यायः। वस्तूचे यथार्थ ज्ञान करून देण्याचे साधनास प्रमाण म्हणतात। म्हणून जैन न्यायशास्त्र प्रामुख्याने प्रमाणशास्त्राची चर्चा करते। जगातील वस्तू तत्वाचे ज्ञान प्रत्यक्ष व परोक्ष प्रमाणांनी होते। म्हणून जैन न्यायाचार्यांनी प्रथमतः जैन धर्मातील तत्वाच्या प्रस्थापनेसाठी हेतुवाद व युक्तिवादाचा स्वीकार केला। निश्चित व अविरोधी असे कारण सांगितल्याशिवाय वस्तुतत्वाची प्रतिष्ठाच होणे कठीण आहे। म्हणून तर्कशास्त्राची ज्ञानमीमांसेसाठी आवश्यकता भासली। तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून प्रचलित झाली। सांख्यांनी तर न्यायाला एक स्वतंत्र दर्शन म्हणून मान्यता देऊन न्यायदर्शन संबोधले। विश्वाची प्रक्रिया 16 पदार्थात मानून त्यात जल्प, वितंडा, हेत्पाभास, छल, जाती इत्यादी गोष्टींचा समावेश आहे। यांचा उपयोग वादविवादासाठी होतो। न्यायशास्त्राचा उदय केव्हा झाला यावर एकमत नाही। बौद्ध दार्शनिक नागार्जुन याने आपल्या ग्रंथात न्यायदर्शनाच्या 16 पदार्थांवर आक्षेप घेतला आहे। बौद्ध दार्शनिक नागार्जुनाच्या वेळी न्यायसूत्राचा उपयोग होत असावा। बौद्ध आमनायात वसुबंधू न्यायशास्त्राचा विद्वान होता। दिंगनाक व धर्मकीर्ती या 2 विद्वानांनी बौद्ध न्यायाची प्रतिष्ठा केली। बौद्ध न्याय ग्रंथात रशियन विद्वान चिरविटस्की यांनी लिहिले आहे की तर्कशास्त्राला चालना देणारे इसवी सन 6व्या-7व्या शतकातील विद्वान दिंगनाग व धर्मकीर्तीला आहे। यात परार्थानुमानाला स्थान आहे व त्यानंतर या 2 दार्शनिकांनी अध्यवसाय, अपोहवाद, प्रमाण व त्यातील निमित्त अंगांना प्राधान्य दिले। जैन न्याय
उदय व विकास. जैन साहित्यामध्ये विभाजन 4 अनुयोगामध्ये केले आहे. 1. प्रथमानुयोग चरित्र कथा. 2. चरणानुयोग श्रावक व मुनींचा आचारधर्म. 3. कर्णानुयोग भूगोल गणित व 4. द्रव्यानुयोग जीवाजीवादी तत्ववर्णन. द्रव्ययोगामध्ये सर्वसाधारणपणे जैन दार्शनिक साहित्याचा अंतर्भाव होतो. दर्शनशास्त्रामध्ये पण ज्यांना कारण देता येत नाही व केवळ आगमाप्रमाणे वर्णन असते अशा वेळी त्यास अहेतुवादशास्त्र म्हणतात आणि ज्यात अनुमान किंवा तर्काच्या आश्रयाने वस्तुतत्वांची साधक बाधक प्रमाणाने चर्चा केलेली असते त्यास हेतुवादशास्त्र म्हणावे. जैन न्यायशास्त्राची तर्क अथवा अनुमान आधारशिला मानली जाते. ही गोष्ट अनेक तार्किक आचार्यांनी आपल्या ग्रंथात स्पष्ट केली आहे. जैन न्यायाची पार्श्वभूमी. जैन पौराणिक इतिहासात प्रथम तीर्थंकर आदिनाथांच्या वेळी दार्शनिक संप्रदाय निर्माण झाले. ऋषभनाथांबरोबर दीक्षित झालेल्या मुनींमध्ये तपोभ्रष्ट झालेल्या मुनींनी अनेक दर्शनात अशा मिथ्यामतांची संख्या 363 म्हणून सांगितली आहे. मुनींच्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी काही वादकुशल साधूंनी प्रयत्न केले आहेत. त्यांची संख्या प्रत्येक तीर्थंकरांच्या परिवारामध्ये दिली आहे. ऐतिहासिक दृष्टीने भगवान पार्श्वनाथांच्या वेळेपासून आम्हाला न्यायदर्शनाची निश्चित अशी माहिती प्राप्त होते. जैन आगमग्रंथात भगवान पार्श्वनाथ व भगवान महावीर यांच्या मतामध्ये सादृश्य व भिन्नतेसंबंधी उल्लेख सापडतात. त्यामुळे भगवान पार्श्वनाथांचे ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध होते. भगवान पार्श्वनाथांचे निर्वाण महावीरांच्या निर्वाणाच्या 250 वर्षापूर्वी झाले होते. भगवान पार्श्वनाथांनी आपल्या जीवनात 70 वर्षेपर्यंत उपदेश केला. ते काशीच्या अश्वसेन राजाचे पुत्र होते म्हणून त्याचा ऐतिहासिक उल्लेख प्राप्त होतो. भगवती सूत्रामध्ये जगाच्या आकारासंबंधी भगवान पार्श्वनाथ व महावीर यांचे विचार सादृश्य लक्षात येते. तप व संयमादी याविषयी त्यांच्यात मतैक्य होते. परंतु भगवान पार्श्वनाथांपासून सृष्टी, आचार, तप आदी विषयांवर चर्चा होत असे. साधक बाधक मते मांडली जात असत. पार्श्वनाथ परंपरेचे आचार्य केशी कुमार श्रमण महावीरांचे समकालीन होते. त्यांच्या प्रदेशी राजाशी झालेल्या संवादातून राजपक्षीय सूत्र नावाचे उपांग निर्माण झाले. त्यात जीवाच्या मृत्यूनंतरच्या अस्तित्वासंबंधी दृष्टांत व युक्तिवाद लढविला आहे. सामान्यपणे भगवान पार्श्वनाथ व भगवान महावीर यांच्यामधील काळ हा दार्शनिक साहित्य व न्यायदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या देशातील वैदिक संस्कृती व पूर्व भारतातील त्यागप्रधान श्रमण संस्कृती यात निरंतर संघर्ष असे. आत्मा, परमात्मा, ब्रह्म आदी रहस्यमय विचारांचे जनकत्व ज्यांच्याकडे आहे ती उपनिषदे याच वेळी निर्माण झाली. वैचारिक व आचारधर्मासंबंधी संघर्ष समाजात निर्माण झाले व त्यातून सत्य असत्य, सत असत, एक अनेक, नित्य अनित्य असे द्वंद्व निर्माण झाले. त्यातून न्याय किंवा तर्कवादाचा जन्म झाला. महावीरांचा काळ म्हणजे इसवी पूर्व 6वे शतक. पार्श्वनाथानंतर 250 वर्षांनी महावीरांच्या काळी काही दार्शनिक मताचे विवरण बौद्ध व जैन साहित्यात केलेले आढळते. जगाचे मूलतत्व व त्याचा साक्षात्कार यासंबंधी विवरण उपनिषदात आहे. पुण्य व पाप प्रक्रिया न मानणारे काही पूर्णकश्यपासारखे तर काही नियतिवादी होते, काही उच्छेदवादी होते. म्हणजे ते फक्त 4 महाभूतापासून जीवोत्पत्ती मानणारे होते. विक्षेपवादी, अन्योन्यवादी अशी अनेक मतमतांतरे उत्पन्न झाली व त्यातून वाचण्यासाठी बुद्धाने मध्यम मार्गाचे प्रतिपादन केले. या द्वंद्वांना बुद्धाने अव्याकरणीय म्हणून टाळले. परंतु भगवान महावीरांनी या प्रश्नाचे निश्चित स्वरूप प्रतिपादन करून
जैन न्यायाची भूमिका दृढ केली. प्रत्येक वस्तूच्या स्वरूपासंबंधी संयुक्तिक विचारधारा निश्चित केली. द्रव्य, क्षेत्र, काल व भाव यास अनुसरून महावीरांचे प्रतिपादन असे. महावीरांनी 30 वर्षामध्ये दीक्षा धारण केली व 12 वर्षाच्या कठोर तपानंतर त्यांना केवलज्ञान लाभले. त्यांचे प्रधान शिष्य गौतम गणधर हे होते. त्यांना जीवाच्या अस्तित्वासंबंधी संदेह होता. गौतम गणधर समशरणात जाताच त्यांना त्यांचा संदेह दूर झाला. त्यांनी भगवान महावीरांच्या उपदेशातून 12 अंगाचे संकलन केले. या 12 अंगामध्ये दुसरा सूत्रकृत, 5वा व्याख्या प्रज्ञप्ती, 10वा प्रश्न व्याकरण व 12वा दृष्टिवाद हे ग्रंथ विशेष रूपाने न्याय व तर्काचा आश्रय घेणारे आहेत. सूत्रकृत अंगामध्ये मान विनयादी विषयासह स्वसमय व परसमय सिद्धांतांचे वर्णन आहे. प्रश्न व्याकरणामध्ये 363 मतवाद्यांचे निराकरण झाले आहे. यात 5 उपभेद आहेत. सूत्र, परिकर्म, प्रथमानुयोग, पूर्वगत व चुलिका यात नैयायिक नियतिवाद, विज्ञानवाद, शब्दवाद, प्रधानवाद, द्रव्यवाद, पुरुषवाद आदींचे वर्णन केले आहे. जैन न्याय साहित्याच्या उद्भवाची आगमिक परंपरा लक्षात घेतल्यानंतर त्याचा कालक्रमाने कसा विकास झाला व प्रचलित साहित्यात जैन न्यायाची मूल्ये कुठे दिसतात हे पाहणे अगत्याचे आहे. वास्तविक पाहता सूत्रकृतांग, स्थानांग, व्याख्या प्रज्ञप्ती, उपासक दशांग, प्रश्न व्याकरण, अंगबाह्य ह्यात सैद्धांतिक वादविवाद आले आहे. पण यानंतरच्या साहित्यात भद्रबाहूंच्या नियुक्तींना आद्यस्थान आहे. यांनी 11 अंगांवर 11 नियुक्ती लिहिल्या व शब्दोत्पत्ती, पूर्वापार संबंध व विषय विवेचन यावर विशेष प्रकाश टाकला. नियुक्तीमध्ये तर्क व चर्चांचे अनेक प्रसंग आलेले आहेत. दशवैकालिक नियुक्तीमध्ये तार्किक विचार बरेच आले आहेत. जीवाचे अस्तित्व, कर्तृत्व, नित्यत्व, भूपाप आदी विषयांची चर्चा आलेली आहे. न्यायदर्शनामध्ये येणारे प्रतिज्ञा, हेतू, दृष्टांत, उपनय व निगमन या 5 अवयवांना नियुक्तिगाथेत प्रतिज्ञा, प्रतिज्ञा विभक्ती, हेतू, हेतू विभक्ती, विपक्ष, विपक्ष प्रतिवेद, दृष्टांत, आशंका प्रतिवेद व निगमन असे 10 अवयव सांगितले आहेत. आधुनिक प्राकृत साहित्याचे जनक कुंदकुंद स्वामींनी जी पंचस्तिकाय, प्रवचनसार, समयप्राभृत, अष्टप्राभृत, नियमसार, द्वादशानुप्रेक्षा व दशभक्ती या ग्रंथांची रचना केली, त्यात त्यांनी आगमाला अनुसरून अध्यात्मदर्शी साहित्य निर्माण केले. त्यांच्या ग्रंथामध्ये प्रसंगानुरूप आत्मसिद्धीसाठी तर्क प्रस्तुत केले आहेत. कुंदकुंदांच्या ग्रंथामध्ये स्वतंत्र रूपाने प्रमाण चर्चा नसली तरी ज्ञानासंबंधी विवेचन करताना त्यांनी दार्शनिक प्रमाण दिले आहे. कुंदकुंद आचार्यांनी न्यायवादाचा प्रारंभ ज्ञानाच्या स्वप्रकाशक व परप्रकाशक या वादापासून केला. त्यांना ज्ञान हे स्वपरप्रकाशक आहे हे अभिप्रेत आहे. कुंदकुंदांनंतर झालेल्या आचार्यांनीही ही मान्यता स्वीकारली. कुंदकुंद आचार्यांनी प्रवचनसारामध्ये प्रत्यक्ष व परोक्ष प्रमाणांची व्याख्या देऊन ती युक्तीने सिद्ध केली आहे. त्यात मूळ अंतर हे की अन्य दार्शनिक इंद्रियजन्य ज्ञानाला प्रत्यक्ष मानतात, पण इंद्रिय हे जड असल्यामुळे परद्रव्य आहे व यामुळे वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होणे युक्तियुक्त नाही. प्रवचनसार करते कुंदकुंदाचार्यांनी इंद्रियजन्य ज्ञानाला परोक्ष म्हटले आहे. जे ज्ञान परनिमित्तद्वारा होते ते परोक्ष हा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. कुंदकुंदांनी व्यवहार दृष्टीने सर्वज्ञाची व्याख्या केली आहे, परंतु निश्चय दृष्टीने केलेली व्याख्या भिन्न आहे. समय प्राभृतमध्ये पण आत्म्याला संपूर्ण अकर्ता मानणाऱ्या सांख्यांचे खंडन केले आहे. त्याबरोबरच सांख्यांना परद्रव्याचा कर्ता मानणाऱ्या
वैष्णव मतांचा निषेध केला आहे. जर आत्मा परद्रव्याचा कर्ता आहे तर तो परद्रव्यमय आहे असा साधारण नियम मांडला आहे. पंचास्तिकाय तर स्वाद्वाद व सप्तभंगीचे कथन करणारा आहे. जैन न्यायतत्वमीमांसेला आचार्य कुंदकुंदांनी सर्वज्ञता, अतींद्रिय न्याय, सप्तभंगी इत्यादीद्वारा दार्शनिक शैलीचा अवलंब केला. त्याला चालना उमास्वामी यांनी आपल्या तत्वार्थसूत्रद्वारे दिली. उमास्वामींनी पहिल्या अध्यायामध्ये प्रमाण व नयाचे संक्षेपाने वर्णन करून प्रमाण ज्ञानासंबंधी चर्चेचा उपोद्घात केला. नय देखील स्वतंत्र ज्ञानसाधन म्हणून त्यास वेगळे स्थान दिले.